सो सोमनाथ, अजून एक सध्या खूप वेगळं असं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वारं चालू आहे ए-आय यूजचं. तो बरेच सारे लोकांच्या आणि स्पेशली फ्रेशर मुलांचा हा प्रश्न असतो, की त्यातल्या डेव्हलपमेंटमध्ये आपण काम करतो आहे. तर बऱ्याच साऱ्या मुलांचं असं म्हणणं असतं कारण रील्स जे सोशल मीडियाचा आत्ता मेन आत्ताच्या तरुण मुलावरती जो इम्पॅक्ट आहे तो रील्सचा इम्पॅक्ट आहे आणि त्याच्यामध्ये बरेच सारे कंटेंट क्रिएटरचं असं म्हणणं आहे सोमनाथ, की ए-आयमुळे जॉब जातील, डेव्हलपर्सचे जॉब जातील. मला नाही वाटत एआयमुळे जॉब जातील. एआयमुळे जॉबच्या अपॉर्च्युनिटी भेटतील. ज्यांना एआय रिलेटेड गोष्टी माहिती आहेत, जी टेक्नॉलॉजी आहेत. असं आहे की आता तुम्ही टेक्नॉलॉजी तुम्ही पण तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करता. तुम्ही गावाकडून शहरामध्ये आला. तुम्ही गावाकडे जे कपडे घालता ते शहरामध्ये बघून तुम्ही ते कपडे अपग्रेड करतो. लोकांना तुम्ही अपग्रेड करता. तुम्ही Yes. मोबाईल बोलता की नाही मला आता 2 जीबी 1 जीबी रॅमचा मोबाईल होता आमच्या वेळी. 512 चे रॅम होते. नंतर जीबीजमध्ये गेले तर 4 टीबीजमध्ये जायला लागले. बरोबर. जसं तुम्ही स्वतःची डिजिटल लाईफस्टाईल अपग्रेड अपग्रेड करताय, करताय. तर तुमचे स्किल सेट अपग्रेड करत एआयमुळे तुमचा जॉब नाही जाऊ शकत. कारण एआय असं नाही की सर्वच कंपन्यांना एआय 100% तुम्हाला सॉफ्टवेअर बनवून देतं की तुम्ही कोड लिहिलं. जे एआयला पण जे प्रॉम्प्ट टाकणारे लोक आहेत, ते पण इंजिनिअरच engineers बसले. आहेत. बरोबर. Yes. तुम्ही जर इनपुटच नाही दिलं तर एआय काय तुम्हाला देणार? एआय डायरेक्ट तुम्हाला सॉफ्टवेअर नाही बनवून देणार. येस.